कधी कधी आनंद शोधायला मोठ्या गोष्टींची गरज नसते, तो सापडतो रोजच्या छोट्या क्षणांमध्ये. आजचा दिवसही काहीसा तसाच होता, साधा पण मनाला खूप काही शिकून जाणारा. सकाळची सुरुवात निसर्गाच्या शांततेत झाली ना की मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. आता फ्रेश झाल्यानंतर गरमागरम चहा केला. आज संडे म्हणजेच थोडा निवांतपणा, थोडं स्वतःसाठी वेळ काढेन म्हटलं. पण खरं सांगायचं झालं तर ना, घरातल्या कामांना कुठे माहिती असतो व संडे आहे ते. मनात ठरवलं होतं आज थोडा वेळ स्वतःसाठी काढायचा, पण एक काम संपत नाही तोवर समोर दुसरं काम तयार असतं, हो की नाही. आणि असं करता करताना दिवस कधी निघून जातो ते पण पटकन कळत नाही. हातात गरमागरम चहा आणि त्या चहावर एक शांत घोट, बस इतकं पुरेसं असतं आपला दिवस छान जायला. चहाचा प्रत्येक घोट जणू सगळा थकवा दूर करणारा असतो. आम्ही चहा पितोय तोपर्यंत आमचे हे 2 कार्टून ना कलिंगड खात बसलेले होते. पण मनाला आपल्याला बसायला वेळ नव्हता, कारण कामांची खूप सारी गडबड होती. पटकन डब्बा तयार केला आणि हॉस्पिटलमध्ये यांना डब्बा दिला. नंतर स्वतःसाठी थोडासा वेळ काढून इथे मी मैसूर पाक खायला घेतला. आता मैसूर पाकही 2 मिनिटातच मी खाऊन घेतला, कारण भरपूर सारे कामं बाकी होते. काम 2 मिनिटासाठी सुद्धा स्वतःला वेळ काढणं आपल्याला शक्य होत नाही. तर आता इथे मला ना एक काम होतं, ते म्हणजे खाकी वर्दीला प्रेस करायचं होतं. ही फक्त वर्दी नाही तर त्याग, जबाबदारी आणि कर्तव्याची ओळख आहे. ही वर्दी घालून ते घराबाहेर पडतात तेव्हा फक्त आपल्या कुटुंबासाठी नाही तर सगळ्यांच्या सुरक्षेसाठी ते बाहेर लढत असतात. आणि मी घरात राहून ना त्यांच्या प्रवासाचा एक छोटासा भाग असते. ही वर्दी प्रेस करताना मनात एक वेगळाच अभिमान असतो. आपल्या माणसांच्या स्वप्नांना आणि मेहनतीला साथ देणं हीच खरी साथ असते, हो की नाही हो. सगळं पटापट करून घेतलं आणि घराची साफसफाई सुद्धा करायला घेतलेली होती, कारण घर स्वच्छ असलं की ना मनही शांत राहतं आणि दिवसाची सुरुवातही आपली पॉझिटिव्ह एनर्जीने होते. असा गेला माझा दिवस. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप सारा आनंद असतो. तुमचाही दिवस असेच पद्धतीने पॉझिटिव्ह आणि आनंदी जातो का हो? कमेंट करून मला नक्की सांगा. तर इथे माझं एक एक करून सगळे कामांची तयारी झालेली होती. सगळे बाकी डबे वगैरे देऊन ठेवलेले होते, त्यामुळे सगळं काही आवरून घेतलेलं होतं. आता इथे ना झाडू मारायचा तेवढं बाकी होता, म्हणून पटापट सगळं आवरून घेतलं आणि म्हटलं चला आता झाडू मारून घ्यायचा आणि आपण जरा वेळ आवरून बसायचं. कारण दिवसभर काही ना काही काम चालू असतं. स्वतःसाठी 5 मिनिट सुद्धा आपल्याला काढणं मुश्किल होतं. त्यामध्येही थोडासा आनंद असतो, कारण दिवसभर आपल्या लोकांसाठी आपण मेहनत घेत असतो, हो की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना माझा तर दिवस असा फुल एनर्जीनेच जातो. तर तुमचा दिवस कसा जातो हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा छोटासा संडेचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.